विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्विताय नागाननाय श्रुतियज्ञ विभूषिताय गौरीसूताय गणनाथ नमो नमस्ते।
खरं तर म्हणजे याकरता जनताच्या कुटुंबाला तुमची मुलाखत ठेवावी. नात्या दिवाळी अवकाच्या दिवाळी आल्या. आपण लहान लेकर विहीर करण्यास काय वाईट आहे. चला आपण मुलाखतीला सुरुवात करू. आम्ही चहा घेऊन हो चहा नको चहा नको. असं कसं चहाची वेळ चहा घेतलंच पाहिजे. मी बस मी चहा घेऊन येतो. तोपर्यंत मुलाखतीची पूर्व तयारी करूया. असे माझ्यासमोर प्रश्न तयारीच आहेत मला. या आधार समोर बस मी इथं बस मग सुरू होईल प्रश्न उत्तरांना. बघूया सुरुवात. आपण चहा घ्यायचं ना. चहा घेऊन आलो मी. तुम्हाला बरोबर चहा घेऊन येतो. चहा घेऊन आलो मी. तुम्हाला हवाय हवाय आता नको तर आपण मुलाखतीला सुरुवात करूया. असं बघत काय ओ पताका मी माझे आहे. नमस्कार. पताका हा मोठे पताका आहे. माझी मुलाखत काय आहे. काल मी आई संपर्काने फोन केला होता. त्याप्रमाणेच भेटण्याची वेळ ठरली आणि मी आलो.
नंदी एक मिनिट नंदी पाहिजे नंदी कासव महादेवाचं मंदिर काय पण समजता उत्पादन आवाज नेटवर्क नाही मिळत तुम्ही असे कसे बोलता तुम्ही काय समजत नाही तुम्हाला हो नेटवर्क थँक्यू उत्पादन खूप देतो काम झालं नाही तर शंभू द्यायचं हा ठीक आहे मी येतो पोळीया पोळी त्याच्या हे आहे काय करणार काय म्हणतो मला जर तुमचा बायोडाटा देता ना छापलं नाही हो तुम्ही सांगा ना मी लिहून घेतो हा लिहून देता तुम्ही माझ्याबद्दल सांगा या मला नाव या गोपाल रामचंद्र लसूण कुटे लसूण कुटे लिहिलं आहे ना रामचंद्राच्या नंतर शेवटी लिहिलं हे बघा ना B120 हाजी किशमचा मुंबई लालबाग किती जगात मुंबई एकच आहे ना काय हो पिनकोड पाया आम्ही पाया तो गाव मुंबई आईला जास्त कधी माझी मी असा आहे ना तुम्ही 2 वर्ष कॉलेजला गेलो कॉलेज सगळे पोरं त्यानंतर मी इंटरनेशनलच्या हाताला कामाला लागलो फार मोठे इष्टजन होते ते नाव गरज ऐकली त्यांची एक मुलाखत घ्यावी लागेल घ्या कधी जाताय हे वर ते गेले तुम्ही कधी जाता मुलाखत घ्या तुमची मुलाखत ठीक आहे काहीच मला शिकवलं घर कसं विकायचं 2 वर्षात मी आमची बोल विकली म्हणजे महिन्यात 2 त्याच्या काही माझं पोट बनलं मला माहिती आहे मला घाम कसं करून अभिनंदन थँक्यू तुम्ही बघण्यामध्ये नाही बघण्यामध्ये मिळाले असणार आहे विश्वास तुमच्यावर माझी धाव वेगळी तुम्ही बघता माझी अहो ढाली ढाल त्यात का कामात एकमेकांनी लक्ष आणि दुसऱ्यावर विश्वास ठेवा समोरचा माणूस कसाही असला तरी चालेल तरी त्याच्यावर विश्वास ठेवा गोपाल एवढं साधा आणि सरळ वागायचं नाही रे बाबा काय दुसऱ्यावर विश्वास नाही तर आपण काम कसं होणार बरोबर आहे गोपाळ आमचं विचारायला पटले हो तुम्ही त्याच्याबरोबर 2-3 तास काढले पण मी त्याच्याबरोबर अखंड आयुष्य काढले हो पण आई अशा अवस्थेत असूनही ते एवढा मोठा व्यवसाय सांभाळतात कौतुक आहे त्यांचं अशा अवस्थेत म्हणजे तो वेडा तसं नाही आई अशा अवस्थेत म्हणजे काय तसं नाही आई कसं बांधते जा तू आज जा मी आज झाला नाही ते काय बोलतात ते बघ तू आज जा मी आज झाला नाही जाणार नाही उद्या तुम्ही बाहेर जा बाहेर समजत नाही तुम्हाला काय पण गोपाळराव आपली मुलाखत चालू आहे मी काय म्हणतो तुम्हाला आई पण दुःखलाड वाटतात हा काळजी करते ना माझी एक आणि दुसरी ऐको मोबाईल ऑफिस आहे माझं पोळी द्यायचे पोळी देतो ग ए सोन्या मला माहितीये तुझी काय काय कामं असतात ती काय पत्ता का तुझे काम करायला गेले ना ती अशी गणपती बाप्पा मूर्ती गणपती बाप्पा त्याला गोपाला बदलली काढा गणपतीची वेळ आली अरे गदड्यांनो गणपतीवर कसली वेळ आणताय आई वर्गणी कोणाकडे वर्गणी मागील गणपतीची हो एक छगन सुद्धा मिळणार नाही ही सर्व टार्गेट आहेत वर्गणी जमा करण्याच्या नावाने पैसे उधळतात आणि पहिला बकरा माझ्या मुलाचाच बघतात काय कुणा असं बघतात काय ते तू आज जा तुला बीपी वाय जा आज जा किती पैसे हे बघा गोपाळ सारखी वर्गणी काढायची म्हणजे लागत म्हणून आम्ही असे ठरवले की सर्व सणाची वर्गणी एकदम जमा करायची म्हणजे सारखी मागायला नको हे बघा सर्व सणाचा एकूण खर्च होतो 38,737 रुपये काय आता बिर्याणी किती 30 म्हणजे प्रत्येक वर्षी प्रत्येक घरातून 6,700 रुपये म्हणजे प्रत्येक महिन्यात प्रत्येक घरातून 151 पैसे अरे वा पैसे चोरी जातात ना म्हणून पॉकेट ठेव
अरे पुढच्या महिन्यात आम्ही नक्की येणार घुमायला. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. लक्षात येते तुमच्या अहो ती पोरं तुम्हाला उभे बनवून गेली वर पुढच्या महिन्यात येतो असं म्हणून गेली. असं का म्हणता? देवाचं काम करतात ना ते. देवाचं काम न केलं देवा कान कापे कान माहितीये. व असल्या जमान्यात तुमच्यासारखा माणूस म्हणजे लाखात एकच म्हणावा. असाच आहे मी. नाही संपादक मला लेखनाचे पैसे देते त्यात माझे थोडं कष्ट आहेत पण तुमच्यामध्ये मला एक आर्टिकल मिळालं त्याबद्दल ही सप्रेम भेट. काय पताका मी दुसरा विश्वास ठेवा त्याच्या मग फळ मिळत फळ पताका चालल्या बोई बोई त्याच्या मला आई येतो मी लाखात एक आहे तुमचा मुलगा इकडे येण्यापूर्वी त्याच्यामध्ये मला किती वेगळंच करावं आणि येथे येऊन काहीतरी वेगळंच वेगळं आणि आता जाताना काहीतरी वेगळंच होतं. काळजी घ्यायची. किती काळजी घेणार आणि किती दिवस काळजी घेणार. एका गोष्टीसाठी जीव तीर्ती जुटतो. माझ्या नंतर लेकराचं कसं होणार. चांगल्या माणसाचं नेहमी चांगलंच होईल. आता बघा एक काम करत बसला की तेच काम करत बसतो. आता सायकल सुचत आहे जोपर्यंत मी त्याला आवाज देत नाही तोपर्यंत तेच काम करत बसेल. एकदा लग्न झालं ना होईल ठीक. चार कल आली होती ह्याचं नाव मुद्दा ऐकून हो म्हणायची आणि ह्याला बघितलं का पळून जायची. अरे गोपाळ तुला समजून घेणारी एखादी चांगली मुलगी भेटली ना तर मी आनंदाने डोळे मिटेल. तसंच होईल मी म्हणता ना तसंच होईल. विश्वास ठेव माझ्यावर. काय बोलतो तसंच होईल. माझे डोळे मिटतात. बोलतो वेळा वेळा त्याचं लक्षात नको. बोलू येता बोलूया. ए बाबा सांभाळ तुझा. तू कसं चिंता करते. गोपाळ हात दाखव. बिया 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 गोपाळ हात दाखव. हे काय झालं. शाळेत पण पतंग पतवायला सांगितली. पतंग पतवायला पण माझ्या होया दादा दादा माझा होया. अरे गोपाळ ही मुलं का मुद्दाम खेळतात तर कसं कळत नाही ते. तू वयाने वाढला बुद्धीने वाढला तर तुला ह्या गोष्टी कशा कळत नाही रे गोपाळ. असं काही मी वेळा वेळा गोपाळ समोरच्या माणसावर कधीही विश्वास ठेवू नको. समोरचा माणूस कसाही असला तरी चालेल पण त्याच्यावर विश्वास ठेवू नको. तू बोल नाही तुम्ही समोरच्या लक्षात ठेवू ना. त्या तू आज जा तो बिपी वाटतो जा मग. ठरलं म्हणजे ठरलं. आजपासून गोपाळला लक्ष कधी कोणा दिवसात ठरलं नाही. ठरलं म्हणजे ठरलं. ठरलं म्हणजे ठरलं. आजपासून गोपाळ ठरलं म्हणजे ठरलं. फसवायचं 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 सध्या फसवायचं आपण सध्या फसवणार. फसवायचं फसवायचं फसवायचं. अरे आपण तो बोलला सारा पोपची भी देता है उसको. आता ज्या नाट्याला नवीन. अरे त्याला साधं सिद्धिविनायकाचं देऊ सुद्धा माहिती नव्हत्या. अरे मी माझ्या हाताने पत्र लिहून दिलेत. अरे मग आता ही सगळी कामं मी करायची का. कामाला रे आणि 500 मध्ये पोचणार रे नाही. अरे ट्रक भरून पाठवलेत मी. अरे मग गेटच्या बाजूला बघला अंगावर अरे कोण काय असतो ड्रायव्हर आता बोला ना ट्रक पाठवला म्हणून. हा अजून इकडेच आहे. त्याच्या आल्या तू अजून इथे म्हणजे ट्रक पोहोचलेलाच नाही. साले एक तुम्ही बेकार. तुमच्यासाठी काहीतरी काम द्या तर तुम्हाला खांद्यावर बसून दिलं ना तर तुम्ही लोक डायरेक्ट कामामध्ये
केलं रे? कशाला असला तर माझ्या फोनला? हा बोला दादा. वकिलाचे 500 कार्यकर्ते? नाही नाही, माणूस पाठवलाय, निघालाय तो ट्रक घेऊन. त्याला बघतो मी, त्याला बघतो. घ्या आता काय होतं ते मी दादांना? अरे साल्या चांगला सविस्तर पत्ता लिहून दिला मी, पण अरे फेकून मारेल आता. नका फेकून मारू. आई शपथ सांगतो बाबा, आपण चुकलेला माणूस नाही. पत्ता तुम्हीच लिहून दिला, पण सगळ्याच्या आधी सिद्धीने दिला. आई शपथ सांगतो भाऊ, मी मला नाही मारला, पण पत्ता तुम्हीच चुकीचा दिला. मी पत्ता चुकीचा पत्ता तुमच्या माझा निघला म्हणजे मला मारला, पण तुमचं चुकलं म्हणजे तुम्ही शेम तसंच माझ्याकडे बरं विकला. भाऊ कोणी वेगळा आहे का? माणूस लहान असो ना तर मोठा, भाऊकडे चुकीला क्षमा नाही. आता एक काम कर, 2 मिनिटात. कशाला आता तर माझ्या फोनला? हा बोला दादा. वकिलाचे 500 कार्यकर्ते शिवाजी बागला काय? रामोजी मैदानला काय? पक्षच बदलला? हा बघतो, आम्ही चिंता नका. हा बघतो, त्यालाच बघतो. पॉलिटिक्स काय झालं? अरे काय काय काय, आपल्या दादाने पक्ष बदलला म्हणजे आपले पैसे मिळायला अजून लेट. इच्छा आता याच्या आता परत मला भाऊ नाही, हे उशिरा ना पत्त्यावरच पडले. आता एक काम कर, हे थोडेसे पैसे घे. पैसे घे आणि सभेचा पत्ता घे आणि सभेला जा. आता जरा सावकाश जा आणि ड्रायव्हिंग करताना एक गोष्ट लक्षात ठेव. नाही रे, चुप रे. मी सांगतो ते नीट आहे. कुठून आणणार याला? मी एकटा आलो. आता नीट आहे. ड्रायव्हिंग करताना ट्रकच्या समोर एखादा म्हातारा आला तर ट्रक त्याच्या पुढून घे, म्हणजे त्या मागच्या मागे आणि जर का एखादा तरुणाबान पोरगा त्या ट्रकच्या समोर आला तर ट्रक त्याच्या मागून का, म्हणजे तो पुढच्या पुढे. आणि जर का एखादा राजकीय नेता त्या ट्रकच्या समोर आला ना तर ट्रक जागीच उभा कर. नाही काय आहे, सध्याचा टाइम असा आहे ना की तो कुठल्या दिशेने वाजले तर सांगता येत नाही, ना तर हे डायरेक्ट वरतडून जोक होता रे जोक. भाऊ तुझ्या मला एकदाचा का राधाकृष्ण विला हातामध्ये आला ना की बस. काय रे, सकाळपासून त्या राधाकृष्ण विला ते मीराची काय डेव्हलपमेंट झाली की नाही? अरे उसको सदाना बोलेगा ना तो देख, ऐसा पत्थर उठाने का दे. तुम्ही ज्या घरावर दगड मारताय ना ते घर माझं आहे. कॉर्पोरेट संस्थेत खूप असलेलं माझं घर. आणि काय रे, एवढ्या मोठ्या गावाला धंदा करण्यासाठी सेंट्रल प्लेस मिळत नाहीये ना? या राधाकृष्ण विलावरच लक्ष. अरे बाप रे, मुलांनो तुम्ही अजून इथे काय करताय?
मुंबईवरून एवढा लांबून आम्हाला स्टोरी ऐकवणार द्याला मुलांना या मुंबईवरून माणूस आला आपल्याला स्टोरी ऐकावा ये बाबा तुझ्या मनाची इच्छा पण नका ये मी फार मोठी स्टोरी आहे तुम्ही थोडक्यात सांगतो काय माझी माता आहे माताई म्हणजे माझी आई फार प्रेम करते माझ्यावर जरा काय झालं ना की अशी जवळ घेते जरा प्रेम केलं ना की अशी त्या दिवशी तिने मला पटकन जवळ कुठे घेतले कोणती घेतले किती चष्मा असतो प्रेमात तो फुटणार ना हा अनब्रेकेबल चष्मा समोरच्या विश्वास तेव्हा माझ्या कानपटात बसली त्याच्या कुठली विजा काय झालं समोरच्या विश्वास तेव्हा माझ्या कानपटात बसली त्याच्या कुठली विजा राधाकृष्ण विला हा काय राधाकृष्ण विजा माया कुठे दे हो तुम्ही आज कसे का माझ्याकडे भेटायचं एक मिनिट मी बोलते तुमच्याशी तुम्ही काय बोलता माझ्याशी माझ्याकडे भेटायचं काय काम आहे तुमचं तुमचं त्याच्याकडे काय आहे माझं नाव लक्ष्मी कुठे मी मुंबईला इस्टेट येते त्या नाही ते येणार नाही असं कसं येणार नाही त्यांना फोन करून बोलणार मला इथेच बोलले त्यांनी ते गेले असं कसं जाणार त्यांनी मला फोन करून बोललो अहो 2 महिन्यापूर्वीच गेले ते 2 महिन्यापूर्वी फोन केला तर 2 महिन्यापूर्वी आला असतो त्यांनी मला आज फोन केला मी आज आलो 1 मिनिट 1 मिनिट काय फक्त 2 तास 1 मिनिट त्यांची काम आहे माझं मार कुठे घे गप्पा बसा ते गेलेत म्हणजे ही समोर वारलंच ते शाई इट्स ओके शाई इट्स ओके तुम्ही मी त्यांची मुलगी मीरा मालकांचा फोटो आहे गेयाचा तुमचा फोटो कुठे आल्याचा नाही पण तुम्ही नाव वाटत मागी नाही खरंच नाव वाटत मागी नाव वाटत तुम्ही नाही खरंच म्हणा पप्पा गेले म्हणून मी मारा नाहीतर खरा पप्पांचा शाई इट्स ओके शाई इट्स ओके नो प्रॉब्लेम हसले माफ केलं त्यांनी बसा व्यवस्थित बोलले ना समोर छाई पाहिजे काय अंतर पडत नाही ना अरे बापरे किती मोठा अंतर पाहिजे 1 मिनिट मी आयो मला सांगा तुमचा माझा विश्वास आहे नाही दिसतो ना तुमच्या चेहऱ्यावर दिसतो इथे जी घर विकली ना त्याच्या घराच्या पर्यंत माझ्याकडे फोन नंबर आहे त्याच्यात आता फोन तू अच्छा आहे ना ये माझी अशी अवस्था बघून ना माझा काही विश्वासच करत नाही हो त्याची काही आवश्यकता नाही माझ्या काकाने तुम्हाला फोन करून इथे बोलवलं माझ्या काकांवर पूर्ण माझा विश्वास आहे त्याच्यामुळे प्रश्नच नाही म्हणजे माझ्या तुमच्या माझ्यावर गोपाल समोरच्याला ओळखायला शिक आणि यापुढे कोणावरही विश्वास ठेवायचा नाही मी आता जागा विकास निघाला ना मार्केट एकदम डाऊन आहे एकदम डाऊन आहे साफ डाऊन आहे राहिलं मग नाही विकूया पण तसं मला सांगायचं तुम्ही व्यवस्था लवचिक मला सांगा एरिया किती आहे माहिती नाही काय किती एरिया माहिती नाही एरिया माहिती नाही माहिती काय तुम्हाला अहो खरंच काय
एरिया. तुमच्याकडे एरिया मोजा काय आहे? पत्ती आहे कंपस पेटीची आणू. कंपोस्ट पेटी पत्ती बंग्या मोठे पण उद्याची शिंगा का होईल? मला सांगा तुमच्याकडे अशी सरळ टेप आहे टेप अशी गुंडाळून पाहते होती. ओ रसुगुडे तुम्ही बसलात ना तरी चालेल. मी कम्फर्टेबल. बरं मला सांगा तुम्ही थंड घेणार की गरम? गरम येणार की थंडच आहे? काय मुलगी आहे सदा एरिया पण माहित नाही. आई बोई समोरच्या आयुष्यात ठेवायचं नाही. फसवायचं आयुष्यात पहिलेच कोणी फसवला. अरे बापरे आयुष्यात पहिले कोणी फसवला. फसवायचं गोपाळ यशवंत कुठे रसुगुडे हे घ्या सरबत. हा सांगा बंगल्यात पाणी आहे? हे काय? आतापर्यंत दासभर पाणी आहे. अहो बंगल्याला 24 तास पाणी असतं आमच्याकडे. अहो काय झालं रागावलात तुम्ही? अहो 24 तास पाणी असतं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. अहो रसुगुडे अशी सारखं पडकी कुठे निघालात तुम्ही? ओ काय झालं? खायची बोलणी संपली. आता बाकीची बोलणी ऑफिस मध्ये. ऑफिस? मोबाईल ऑफिस आहे ना माझं. मला सांगा गावामध्ये किचन आहे किचन. हो आहे ना. किचन मध्ये काय काय आहे? सॉस बटर सँडविच आणि काजू कोबीची भाजी सुद्धा आहे. कडप्पा मार्बल ताईस हे काहीच नाही. आहे ना. ते सांगा ना. अहो किचन मध्ये सॉस बटर नाही सांगितल्यावर कसं वाटेल ना म्हणून आधी ते सांगितलं. बंगल्यात नळ आहे नळ. हो आहे ना. मागच्या बाजूला आहे किचन मध्ये आहे बाथरूम मध्ये आहे. बरं झालं बाथरूम मध्ये नळ आहे तो. बाथरूम मध्ये नळ पाणी आहे का? मग त्याचं सरबत नाही का केलं मी? बाथरूम मध्ये पाणी अहो किचन मध्ये पाण्याने सरबत केलं होतं ते. किचन मध्ये अरे बापरे. अहो चुकी वाया घेऊ जाऊ दे ना. जाऊन द्या. काय सांगा देऊ आहे देऊ. बंगले? बंगेत नाही हो बंगेच्या आजूबाजूला म्हणजे जागा विका बघत ना. हो एक जवळपास शंकराचं मंदिर आहे. नंदी काशव महादेवाचं मंदिर आहे. माझ्या अंदाजाप्रमाणे तुमच्या बंगला आहे ना 4,000 स्क्वेअर फीटचा आहे. एवढ्या मोठ्या घरात राहते मी. तुम्हाला माहित नाही? ओ माय गॉड. पप्पा मला बोलले होते पण माझ्या कधी लक्षातच आलं नाही. काय मुलगी आहे तुझ्या बाबा कोणी इथे लक्षात नाही. तुझ्या बंगल्यात 4,000 स्क्वेअर फीटचा आहे म्हणजे बोई 4,000 स्क्वेअर फीटची जागा मी किती होणार? 40 लाख होणार. अरे बापरे 40 लाख किती पैसे मिळणार? 40 लाख किती पैसे मिळणार? यासून किती लॉजी लागेल? ओ रसुगुडे तुम्ही बोला तेव्हा मला कळलं की आमचं घर 4,000 स्क्वेअर फीटचं आहे. 25 लाखाचा वयात पैसा देणार नाही. ठरलं म्हणजे 25 लाख ना? ओके चालेल. नो प्रॉब्लेम. डन डन ना. कसला आवाज? विना केला कुकर सिटीचा आवाज. कुकरचा? चहा ठेवला होता मी त्यात. कुकरमध्ये चहा भात कशात ठेवता? त्या मुलगी आहे कशात काय पण ठेवते. आई बोली समोरच्या विषयात ठेवायचे ना. 25 ला हो बोली म्हणजे मग 15 लाख 40 25 15 किती पैसे मिळणार? 25 15 अरे बापरे आई बोली बरोबर समज. रसुगुडे ठीक आहे चहा. 25 लाख दर म्हणजे दर ओके डन नो प्रॉब्लेम. बसा व्यवहारची कोणी समोर काही मला आवडतात काय ते अंत कळत नाही. बसा तुम्ही इथे बसा मी इथे बसतो. अहो तुम्ही खालती काय बसताय? तुम्ही आमच्याकडे पाहुण्यासारखे आहात ना. 25 लाखाचा मालकीण आहात तुम्ही. घ्या बसून घ्या. मला सांगा तुमचा माझ्यावर विश्वास आहे? हो. आणि माझ्या तुमच्यावर नाही काय? तुमच्या एजंटला बोलवायचे नाही. जास्त भाव दे कमी भाव दे भावात दाखलीच नको ना म्हणून विचारलं. 25 लाख दर म्हणजे दर. अहो कळलंय मला. माझे पप्पा ना नेहमी सांगायचे माहितीये तुम्हाला? पप्पा तुमचे तुम्हाला माहित असणार ना. अहो पप्पा सांगायचे ताजमहालचं काम इतकं ग्रेट कसं झालं? शाहजहानने आपल्या लोकांसाठी कुठलीही शंका ठेवली नव्हती. म्हणजे कुठली गोष्ट करताना ना जास्त बारकाई करायची नाही. म्हणजे कसं असतं घर घेणारा आणि घर देणारा दोघं जरी सॅटिस्फाईड असले ना तर लसूण कुठे? बघितलं का तुम्हाला पैसा दिला ना किती पोपे आले. अहो ठरलेत ना आपले 25 लाख. खाल्लं माझं महत्वाचं काम त्या कलेक्टर ऑफिसला भेटायचं. 10 वाजता
तुझी कागदपत्रे हो आहेत ना. बाप फोटो आहेत हो आहेत. ते सगळं घेऊन यायचं. हो. काय त्या मुलीला माहितच नाही जे फसवलं 40, 25, 15. अरे बापरे किती पैसे मिळले 15. हे पैसे ऐक असे कसे जातील? आपलं ठरलं होतं नाही का येणारे 100 रुपये आणि घराची ओरिजिनल कागदपत्र सुद्धा आहेत. घराची ओरिजिनल कागदपत्र कशा देताय? मी घेऊन पाहून घेतो. तुम्ही पळून जाऊ शकतच नाही. कारण माझे पप्पा नेहमी सांगायचे तुम्हाला माहितीये. पप्पा तुमचे मला काय सांगून घेत का? पप्पा सांगायचे 6 फूट उंचीचा जरी माणूस असला ना तो त्याच्या 2 डोळ्यातून मोठा जातो. 2 डोळे म्हणजे काय सांगा? हृदयाची खिडकी. मला ना तुमच्या हृदयाचा एक सारा झटका दिसून आला. लसूण कुठे यू आर व्हेरी डिफरंट. म्हणजे माझे पप्पा सांगायचे ना तसेच आहात बघा तुम्ही. तुमच्या मनाचा एक सारा ना मला पटकन दिसून आला. एकदम स्वच्छ आणि सुंदर. हे काय? शेव मोबेव तुम्ही पण पटकन विश्वास ठेवता. हे द्यायचंच राहून गेलं. हे घ्या ना. बाय. या मी पण फसवणार पहिल्यांदाच फसवणार. फसवायचं न फसवायचं. कशा फसवणार? फसवायचं हल्लं म्हणजे हल्लं. 40, 25, 15. अरे बापरे किती पैसे मिळणार? 40, 25, 15. हे बोली दुसऱ्या विषयात ठेवायचं नाही. फसवायचं तुम्ही पुढे निघालात मला एकटीला टाकून. कुठे घेऊ तू? अहो मी ते तुमची वाट बघते. सायकल माझी सायकल किती वेळ? लाल बाबू येतो. मग काय झालं? सायकल होऊन येतो. तुम्हाला किती वाजता बोलवलं इथे? 6 वाजता. आता किती वाजले? 11 वाजले. हो मग सायकल येतो ना समजत नाही तुम्हाला? जायला एकदा या एक होता तुम्हाला बसा सायकल दबोची तुझ्या बसा दाबायला एकदा या तुझ्या बसा दाखवतो तुम्हाला. एक मिनिट आपल्याला कलेक्टर ऑफिसला जायचंय की नाही? मग तुम्ही सांगितलेली सगळी कागदपत्र मी आणले. इथे तर कलेक्टर ऑफिसला कशा बघता? हे बघा आहे हे आपके. अरे कैसा है तू? ओळखतो ऑफिस मध्ये कारकून आहे कारकून. कपडे बघा याचे. ऑफिस मध्ये पिऊन हा पण कपडे बघा याचे. साहेबांच्या घरी 5 रुपये घेतो 5 रुपये. 5 रुपयेच ना. दिवसा 100 सया 500 रुपये. इके किती खेळतो इके? अरे कैसा है तू सहवाग? गोपाल लसूण कुठे फॉर्म माल असता. अरे क्या दे मुझे? हे आपलं काम होतं आपला नेहमीचा ना. तुमच्याकडे 5चा डॉलर आहे नाही माझ्याकडे 10चे डॉलर आहे. हो आहे ना. घरी जाऊन येतो ना जायला एक मिनिट मी देते तुम्हाला. पॉकेट घरी आई काय धुवाय घेतली. हे घ्या.
ठीक आहे हा? माझ्या कमीचं म्हणून कापून घ्या. किती तो काचा फुटतील ना. एक आपल्या रोजचं काम इस पे जाने देगा शाही ना. कौन सा ये होती है स्टेडियम? स्टेडियम नाही, बंगला चहाचा पिझ्झा. अरे वाह, कागद आला ना. किती कागद घेऊन या ना. करने लगा तू. हे घ्या कागद तू सांगितले का. अभी बंगले का काम भी करने लगा तू. किसका देने का सही? डूंगरपुरकर डालमिया मोरे नहीं कलेक्टर लेता हूँ मैं सही. 2 बजे के बाद आना. 2 बजे के बाद क्यों? अभी वो नहीं ना, इसलिए तुम भी 2 बजे के बाद आना. पण ते नक्की 2 वाजता येणार ना. तुम्ही कसं मध्ये बोलता. तुमच्या मध्ये बोलायला की उभा आहे ना. कळत नाही का तेवढं मग कलेक्टर आपण काम करतो. कमिशनर जगतो म्हणून काय झालं. 5 रुपयाचे रोजच बसतो म्हणून काय झालं. कळत नाही मध्ये कशाला बोलतो तुम्ही आमच्या शब्दात ना मला. नहीं बोल नहीं तो कोई वादा नहीं है. तो क्या है ना, आज सब लोग का कुछ मिलके इसलिए उसका बंद है ना, मेरे को करना बोला है. यहाँ पे कैच. अरे वो नहीं को ऐसे वो लेते हैं, बाद में ऐसा वो खाते हैं, बाद में ऐसा वो नाचते पार्टी. पार्टी. मैडम तो बहुत होशियार है रे. गोपाल यशवंत कुत्रे फ्रॉम महाराष्ट्र. अरे याद है मुझे. साइन लेने का ना 2 बजे के बाद आना ऑफिस में. पण ते आपण काम होईल ना. होईल ना. नाही सगळं तिथे जाऊन आहे ना. म्हणजे 40, 25, 15. इथे 25 तर इथे 15 ना. क्या बोल रहे हैं मैडम? आदमी अच्छा है पर थोड़ा सर्किट है. शोरे बख्तर की तरह संभाल के रहना. आम्ही आमचं बघून घेऊ. तुम्हाला 5 रुपये दिलेत ना, सहीचं काम करा. चला निघा आता. लेता हूँ मैं सही. मैडम बहुत गुस्से वाली दिखती है. संगीता भी जानी दिखती है. चल अजरुद्दीन. गोपाल यशवंत कुत्रे फ्रॉम महाराष्ट्र. अरे याद है मुझे, वो मेरा क्रिकेट का पागलपन है, इसलिए ऐसा हो जाता है. हाँ ऑफिस में ना 2 बजे के बाद. चलो लक्ष्मी पति बालाजी गोपाल यशवंत कुत्रे फ्रॉम महाराष्ट्र. मेरा नाम लांब प्यारे. कहाँ से? या पाचशे. 2 बजे के बाद ऑफिस में. चलो मंदिरा बेटी. काम होईल आपलं. चांगलं आपल्या काय काम होतं. मतलब 40, 25, 15. हे काय तुम्हाला ना माहित माझं कॅल्क्युलेशन परफेक्ट. आता इतका वेळ आपण काय करायचं. मी सांगू त्याला चालत जायचं. सायकल जवळ जायचं. सायकलचा स्टँड काढायचा. सायकल थोडी फिरवायची. अजून फिरवायची. मी घरी जाऊन जेवून येतो. अहो मग मी इथे एकटी काय करणार. तुम्ही काय करणार. असं करा तुम्ही पण घरी जाऊन जेवून या ना. अहो आपण 40 किलोमीटर दूर आलो आहोत. त्यात काय झालं. जाया दितात 15 मिनिट जेव्हा या 3 तासात परत ना. डोकं ठिकाणार आहे का तुमचं. उगाच येता नको. काय करायचं ना ते मी ठरवते. तुम्ही काय ठरवता. आपल्याला काय काम जायची म्हटलं 40, 25 पण या. हे काय ठीक तुम्ही काय पण वाईपासून घेऊ नका. हे माझं कॅल्क्युलेशन परफेक्ट. किती बोलतो हा माणूस. तुमच्याकडे मोबाईल आहे द्या ना. माझा मोबाईल कसा. रिमाइंडर सेट करायचंय. माझ्या डोक्यात काहीच बसत नाही का. मी एकदम परफेक्ट मी कधी विसरू शकत नाही. आयुष्यात कधी विसरलं एकदम परफेक्ट समजलं का. असं कुठे बोलले मी. तुम्ही काय सांगता इमानच्या शेतकऱ्याच्या म्हणजे माझ्या डोक्यात काहीच बसत नाही. एकदम बावत काहीच बसत नाही. किती बोलता तुम्ही. तुम्ही काय आठवता. एक गोष्ट धरून बसली ना किती धरून बसता. तुम्ही काय कोपऱ्यात बसता. घ्या मोबाईल घ्या. मोबाईल घ्या ना. करता इमानच्या शेतका काहीच प्रॉब्लेम नाही. आताशीच तर पुढे 11:15 वाजलेत. आता इतका वेळ काय करायचं आपण. आता काय करायचं. आईला सांगायला जेवून घेऊन घ्या. कशासाठी वाट बघत असेल माझी पाहुणे बाया. तुम्ही उगाच मूड काढू नका ना. मीच विचार करते काय करायचं ते.
एन्जॉय करता. थोडा वेळ थांबा जरा. आपण नाश्ता करूया. कहू आहो. पण मी काहीच खाल्लं नाहीये ना. मी काय कहू. आपण जेवूया. मी घरी जाऊन जेवेन ना. ती वाट बघते ना माझी कधी. अहो मी जेवेन, तुम्ही चहा घ्या. चहा मी बळजबरी घेत नाही. मग कॉफी? शी आवडत नाही. मग थंड पेप्सी वगैरे काही? शैली होईल ना. ठीक आहे, मी जेवते, तुम्ही फक्त बसून राहा. मी बसणार, तुम्ही जेवणार. शी कसं वाटते ते. मग उभे राहा. तुम्ही त्यातलं बसा खाणार, मी असं उभा राहणार. येणार झाले का पण हवा 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 येतो हवा. शी बाबा, कठीण आहे माणसाचं. शाई चल आपण नाश्ता करू. चल मला भूक नाहीये. मला लागली आहे ना. नाही तर इतकं वेळ काय करायचं आपण. आपण सिनेमा पाहूया. सिनेमा? परत तू जर सिनेमाच पाहिला ना, शेवटचं पाहिलं तर आम्ही चकचक नाला चौकाला जाऊन सिनेमा बघू. नाला चौकाला? जायला 1.5 तास, यायला 1.5 तास, 3 तास सिनेमा. माझ्या मित्राचं चित्र. चल. अहो मग कलेक्टरचं काय करायचं आपण? ते पाहिजे 40, 25, 15. गप्पा बसा. इथे जवळपास गार्डन किंवा देऊळ नाहीये का? ते कसा सिनेमा बघणार. देऊ इतके देऊ आहे. इथे तर मला गार्डन दिसते. 2 चौकात देऊ लागतं. 2 दिवसापर्यंत त्याचे देऊच होतं. तुम्ही अशी जेवण जाऊन उभे होते. आई बापरे, देव निघून गेले की काय? देव निघून जातील पण देऊ. लसूण कुठे? इकडचं सांगताय आणि इकडचं काय दाखवताय? काय त्याला माझ्या आई पण माहित आहे. उगाचच बोट काढू नका तुम्ही. आता काय करायचं? आपण देवळात जाऊया. चल. टॅक्सी. लसूण कुठे? अहो लसूण कुठे? टॅक्सीचा प्रवास. ते परत मलाच विचारताय तुम्ही. एक तर मला इकडची काहीच माहिती सुद्धा नाही आणि तुम्ही मला एकटीला टाकून गेलात. असं कसं? तेव्हा होऊ बोलतो होऊ. अहो तुम्हाला माहिती आहे का, मला इकडे काही माहिती नाहीये. तेव्हा होऊ बोलतो होऊ. समजत नाही का? इकडे या. अहो तुम्हाला माहिती आहे इकडचं मला काही माहिती नाही, तरी मी तुमच्या बरोबर आली. लसूण कुठे? तेव्हा होऊ बोलतो होऊ. ते चोपन चोरी जातात. देवाचं दर्शन घ्या. किती शांत वाटतं ना देवळात. एका क्षणात किती बदल. आता तुम्ही किती टेन्शन बनवली. किती रागावला विठ्ठलाकडे पाहिलं पण शांत वाटतं. बघा ना महाबता ताईच वीज बघा ना. वीज जिंकलीच नाही. कुठच्या कंपनी वीज उभा विठ्ठल जिंकलीच नाही अजून. मला एक गोष्ट आठवली, सांगू तुम्हाला. हे काय? तुम्ही पण गोष्ट सांगता. माझ्या आजोबा ना नेहमी सांगायचे की आमचं सारं खानदान विठोबा रखुमाईचं भक्त होते. माझ्या आजी आजोबाचं नाव सुद्धा विठोबा रखुमाईच होतं. माझ्या आजीच्या एकंदरीला आम्ही नागपूरला मामाकडे गेलो होतो. तेव्हा ना माझ्या आजी आजोबांनी अशीच कटआउट काढून घेतली होती. चेहरा मात्र त्यांचा, पण कपडे सगळे विठोबा रखुमाईचे. ते कसं म्हणजे अशीच कटआउट ना माझ्या आई म्हटलं
इकडच्या कामाला उशीर झाला म्हणजे लोक इथे देवळामध्ये येतात टाइमपास साठी. पांडुरंग 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 अभिषेक बाळा अभिषेक. आशीर्वाद आशीर्वाद. पांडुरंग पांडू दक्षिणाने 11 रुपये. पॉकेट घरी आहे. आई त्या दुवा घेतली पॉकेट घरी आहे. मी घरी जाऊन घेऊन येतो. जाया एकटाच या एकटं मी घरी जाऊन. असं करा तुम्ही उद्या येतो. होतं तुम्हाला काय सांगतो काय सांगतो मी होतो तुम्हाला जातो घरी. असं का ते जाऊ दे. हे बघ पांडुरंगाचं दर्शन घे. मला जे काय असेल ना ते सांगून टाक. अरे आपली मनाची इच्छा तो पूर्ण करील आणि झोळी भरून घेईल तुझी. पुढच्या वेळेला अगदी जोडीने येईल तू दर्शनाला. पांडुरंग 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 काय पण म्हणतात तुझ्या पुढच्या वेळेला माझी जोई जोई काय पण म्हणतात तुझ्या बाबा. पुढच्या वेळेला जोई जोई काय पण म्हणतात ना पुढे बाबा. जोई म्हणतो जो तुम्ही काय मागताय. तुम्ही काय मागताय तुम्ही काय मागताय सांगा ना. तुम्ही काय मागताय तुम्ही काय मागताय सांगते बाबा. उलट मी देवाजवळ मागितलं की लसूणच्या मनातली सगळी इच्छा पूर्ण कर. अरे बापरे असं पदमच घालतो ना. माझ्या मनात दुसरंच कोणती मागतं. हे देवा तुला माहित आहे ना माझ्या मनात काय आहे ते. खाऊन टाक ना. उकमी उकमी सांग ना विठोबा. काय ठोंब्यासारखा उपाय काहीतरी कर ना. इकडचं मायबा मायबा 500 रुपये स्क्वेअर फीटच्या माहित आहे का तुम्हाला. काय झालं तुम्हाला एक गोष्ट सांगायचं. कधी पण देवाला चपल लक्षावर चपल माझ्या आई सांग चप्पल कधी पण यायचं चप्पल घालून नाही त्यातनं घालून मी आता घालून यायचो ना. माझी चप्पल काय झालं लसूण कुठे. माझी चप्पल गेली. जाऊ दे ना आपण नवीन चप्पल घेऊया. नवीन मध्ये चप्पल पाहिजे. आपण नवीन चप्पल घेऊया ना. असं काय करताय. एकटी चप्पल ठेवायची ना तिथे गाव गेले असतो. तुम्ही काय मोठा पैसा करताय. चप्पल गेली. लसूण कुठे. तुम्ही लहान असल्यापासून तुम्ही असे चालले हो. लहानपणी फार हुशार होतो माहितीये. मी लहानपणी ना फार अभ्यास करायचो. आई म्हणायची ते झोपता झोपता झोपता. बाबा म्हणायचे ते झोपता झोपता झोपता. मी नाही ऐकायचो. मी अभ्यास दुसरी पहिल्या पहिला माहिती आहे तुम्ही अभ्यास करायचो. एक दिवस मी माळ्यावर ना अभ्यास करायला बसलो. बाबा आहे बाबाची ये बाबा जो येतो माया ओली तुम्ही काही पडलो काही पडतो माझ्या डोक्यात. कारण डोक्यात तुम्ही कधी मार जाऊ नका. तुमचं पण डोक्यात सगळी पण माझी जीवायची वेया 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 वेया. त्यांना त्रास नको ना म्हणून मी कॉलेज सोडून दिलं. माईक बंद आहे. लसूण कुठे. तुम्हाला मैत्रीण होती. मैत्रीण होती होती. काय नाव तिचं. ऍथलस. मैत्रीण आहे माझी कॉलेज पासून ते आतापर्यंत दुसरा कोण फिरना माझ्या बरोबर. अहो मैत्रीण म्हणजे तुम्ही कधी रोमॅन्टिक होता का. शेरशायरी करायचो कविता लिहायचो. तुम्ही शेरोशायरी करता. मला पण ऐकवा ना. बरं तर तुम्ही ऐकवतं का. प्लीज मला ऐकायला खूप आवडतात. मला लाज वाटते ना. लसूण कुठे प्लीज ऐकवा ना. मला लाज वाटते. लसूण कुठे. चिता कशा ऐकवतो ना. Ué, boca!
उसे जुई मत समझना, दुखता है दिल में खंजीर, उसे सुई मत समझना। ताया ताया पतंग ताया। वाव, दॅट्स ग्रेट. पुढे काय झालं? पुढे इथून इतकं पुढे आलोय ना. अहो लसूण कुठे? ते शाळेचं पुढे काय झालं? पुढे पुढे ऐकवी ना, एका मैत्रिणीला ऐकवी. हा खुश झाली, हसली खुश झाली. नंतर म्हणली किती सुंदर साई करतोय गोपाळ दादा. नंतर अजून 3-4 मैत्रिणी ऐकूया, त्या पण म्हणाया किती सुंदर साई करतोय गोपाळ दादा, गोपाळ भाऊ, गोपाळ बंधू. नंतर मी राम बंधू पापा मसापेक्षा फेमस झालो. मी 5 सुंदर असताव. हे गाय हो म्हणा. क्या आपको जब करते हैं बस जो क्या. लसूण पुढे तुमची जन्मतारीख काय हो? 23 फेब्रुवारी. फेब्रुवारी. फेब्रुवारी महिन्यातले तर सगळेच रोमॅन्टिक असतात. समोरचे नसतात ना. त्यातली अशा असं म्हणजे वेळा वेळा वेळा. कोणी सांगितलं तुम्हाला वेडा? तुम्हाला वेडा म्हणणारेच वेडे असतील. तुम्ही ना खूप हुशार आहात. म्हणजे तुम्ही जो व्यवसाय करता ना, सहजासहजी तो कुणीही करू शकत नाही. त्याने तर चढवताय. पुन्हा पहिलं तो डोक्यात लागेल ना माझ्या. नाही हो, मी तुम्हाला खरंच सांगते, तुम्ही ना खूप वेगळे आहात. म्हणजे इतरांसाठी नाही, म्हणजे इतरांपेक्षाही तुम्ही निश्चित वेगळे आहात. मी वेगळा आहे. समजवण्याचा प्रयत्न करते. तुमच्या मनात जे विचार येतात ना, ते समोरच्याला तुम्ही सांगा. तुम्ही ना तुमच्या बायकोशी बोलत राहा. काय झालं? बायको नाही माझी. सॉरी, मला माहितीच नाही. मग तुम्ही ते बोलायचे ना का की माझी वाट पाहते? ती माझी आई. बाप प्रेम करते ना माझं. किती वेळ सांगितलं जेवून घे ते ऐकतच नाही ना. ती माझी थांबूच राहते. लसूण पुढे तुम्ही लग्न का नाही केलं? एक सांगू, हो. तुम्ही मला लसूण कुठे नका बोलू. काय नाम आल्यासारखं वाटतं. आता तुम्ही तिथे होता, तिथे इथे आला, आता जवळ आलोत ना आपण, ते फार लांब आल्यासारखं वाटतं. मग लग्न का नाही केलं? सॉरी, तुम्ही तू म्हणजे मला आवडेल. येस, दॅट्स गुड. तू लग्न का नाही केलंस? काय हो सारखा तोच प्रश्न विचारता. आई होती 4 तास तळावर होती. नाव गोपाळ लसूण कुटे, खुद्दा इस्टेट एजंट. हे ऐकून स्थळ घरापर्यंत धावत आली आणि माया बघितल्यावर घरातून धावत गेली. मी असा आहे ना, वेळा कसा आहेस तू? वेळा वेगळा आहेस तू. मी वेगळा आहे. हो. मी एक विचार, तुमचं लग्न झालं? माझं वाटते नाही वाटत. मला ना पाहिजे तसा मुलगा मिळालाच नाही. कसा पाहिजे तुम्हाला मुलगा? मला मुलगा पाहिजे साधा, सिंपल, वेगळा. मला माहितीये मला मुलगा पाहिजे ना, तो नक्कीच मिळेल मला. थिंक पॉझिटिव्ह. गोपाळ म्हणून तुला सांगते मी, तू ना साधेपणाचा न्यूनगंड बाळगू नकोस. तू ना एखादी मुलगी तुला आवडली ना की तिला सरळ सांगून टाक की माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून. सरळ सांगू? हो, सरळ सांग. डायरेक्ट सांगू? डायरेक्ट सांग. मग काहीतरी वाचतं. अरे पण सांग ना. पण काहीतरी वाजायला लागलं ना. हवे इमान तर वाजायला लागेल. सांगितलं ना तुला आपल्या वयामध्ये काहीतरी गोष्ट राहून जाईल म्हणून. महत्वाची गोष्ट जाऊनच घे. अरे तू बोल ना पण. नाही, ती महत्वाची गोष्ट जाऊन घे. आपल्याला कलेक्टर ऑफिसला जायचंय ना. चला. नाही तिथे नको. मग ही सगळी कामं तुमच्या घराचे मी करतो. मी तुम्हाला फसवणार होतो. मला माहिती आहे तुम्ही मला फसवणार आहात ते.
25 लाख देऊन मग 5 लाख ठेवणं होतो. इट्स ओके, नो प्रॉब्लेम. तुझं ना सतत काही ना काही चालूच असतं. होतं वाटतं तुम्हाला आई बोळी समोरचा विश्वास ठेवायचा नाही म्हणून तुम्हाला फसवलं. तुमचं 40 लाखाच्या 15 लाख ठेवणं होतो. इट्स ओके, 15 लाख ना ठेव तू. पण नाही हो, तुम्ही फार चांगले आहात. एक मिनिट हा, लसूण कुठे? ठीक आहे, चावी. कशाची? घराची. काय अगोदर घराची गोळी कागदपत्रातली, आता चावी देताय? अहो असं नाही हो, मी कुठे बाहेर गेली आणि तुम्हाला कोणाला घर दाखवायचं झालं तर तुमचा खोळंब व्हायला नको म्हणून. सांगेल तुम्हाला फसवणं होतो. फसवणार आहेस. होतो. तुमच्याकडे 40 आहे, मग 25 मग 15 ठेवणं होतो. 15 ना? ठीक आहे, ठेव. हे घे. नको, तुम्ही पण चांगले राहतो. नको मातो. हेच चुकतं तुझं. तुझ्यात ना एका गोष्टीची कमी आहे फक्त, आत्मविश्वास. तू ना आत्मविश्वास ठेव. तू जो विचार करतोस ना ते परफेक्ट आहे असं डोक्यात फिट कर. तू खूप क्यूट आहेस, स्मार्ट आहेस. गोपाळ, तू सगळ्यांपेक्षा वेगळा आहेस. तू बावट नाहीये, तू स्मार्ट आहेस. फक्त ना तुझ्यात एका गोष्टीची कमी आहे. तुझ्या चालण्यात, बोलण्यात, वागण्यात बदल व्हायला हवा. तू बोलताना एखादा शब्द जो रिपीट करतोस ना तो नको करूस. तुझे बोलशील ना ते कॉन्फिडेंटली बोल. बी कॉन्फिडंट. गोपाळ, तू वेगाने पुढे जा. मला माहिती आहे तू हे करू शकतोस आणि तू हे करणार. मी करू शकतो. मी करणार. तू कसा आहे? मी वेगळा आहे. दॅट्स गुड. हे बघ, आणि हाताचे पुढे काही होणार ना ते मला तू सगळं कळवायचं. कळलं? निघू मी? नको. जा. आता मी कॉम्पिटंट झालोय. आता मी वेगळा होणार. जा. बाय. मी आता बदलणार. बाय. आजपासून ठरलं. लसूण कोणत्या आजपासून बदलणार. मी वेगळा आहे. कळलं? मी वेगळा आहे. चला मी वेगळा आहे. अरे काय घराला निघाला होतास तू? तुम्ही तुझ्यावर एवढा विश्वास ठेवला आणि तू 26, 25, 15 बाप्पा पाहतोय ना? पाहतोय ना मी मगापासून. अरे प्रेमळ विठोबाचं जुनं मंदिर आहे. याच्या साक्षीनं केलेलं प्रेम सफल ठरतं. विश्वास ठेव. गोपाळ, तू विश्वासघात करूच शकत नाही. मला तुझ्या डोळ्यात तुझ्या मनाचा एक्सरे दिसलाय. स्वच्छ, सुंदर. आमच्या गोप्याला गोड, देखणी, नाजूक, सुंदर बायको दे असं त्या देवालाच सांगणार आहे. म्हणशील एक दिवस येऊन मलाच म्हणशील, पुजारी कुमार, प्रेमळ विठोबा पावला हो पावला. विठ्ठल रखुबाई, हे आदर्श सोडू. खरंच गोपाळ, हाताचे कटाऊच नाहीये पण नाहीतर नक्कीच काढले असते आपण असे फोटो. अशीच रे बाबा, अशीच सून पाहिजे. देवाला मानणारी आणि तुला जीव लावणारी. हे गोपाळा, आरशात बघितलं का स्वतःला कसा दिसतोय तू? हा चष्मा, हे केस, दाताचं फर्निचर, लोक म्हणून तुला म्हणतात तू वेडा. कोणी सांगितलं तू वेडा आहेस? तुला वेडा म्हणणारच वेडे असते. तू वेगळा आहेस. अरे नाम क्या रे तेरा? गोपाळ, लसूण कुठे? रोमॅन्टिक बन जा.
बदलायचे, बोलणं बदलायचं, अडकायचं नाही. कॉन्फिडन्स. ठरलं अडकायचं नाही. ठरलं. दात, चष्मा, केस, कपडे याचं काहीतरी केलंच पाहिजे. कमीत कमी. कमी आहे की रे? कमी जी काय असेल ना ती कुंडलीत घेऊन येते गोप्याची. ते आपल्याला किती समजून घेते ना. मला म्हणाली वेगळा वेगळा वेगळा. आई म्हणते ती इष्ट नाही. लग्न म्हणजे एक पवित्र बंधन, एक संधी, एकमेकांच्या कुशीत आळाभागा खऱ्या करण्याची, जगण्याच्या मरणाच्या. जिने मरने की बात छोड दे यार, हे माझं मी बघेन. पण गोप्या जर कुठे दिसला ना तुम्हाला तर मी आहे की नाही त्याची वाट बघू नका. झाल्याचा बँड वाजून टाका. बँड. लग्न कसली स्वप्न बघतो. पण ती म्हणाली मला मुलगा हवा अगदी साधा वेगळा. मला म्हणाली ती वेगळा. मी तिच्यासाठी बदलणार, वेगळा पुढे सरकणार, कारण मी वेगळा आहे. दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस किसन पाटील हे देतील. खुशू तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस देतील यज्ञेश्वर घरात सदानंद राखी. आम्हाला मदत केलेली आहे त्यांचं मी सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतोय. या कार्यक्रमासाठी माजी सरपंच हरिचंद्र काशीनाथ म्हात्रे यांनी 1011 रुपयाची देणगी दिलेली आहे. त्यांचं मी प्रथम नाट्य मंडळातर्फे अभिनंदन करतोय आणि त्यांना रंगमंचावर आमंत्रित करतो की त्यांनी कृपया रंगमंचावर यायचं आहे. हरिचंद्र काशीनाथ म्हात्रे कृपया रंगमंचावर यायचं आहे. जी कन्या कोण असेल त्यांनी कृपया यायचं आहे. शीतल म्हात्रे किंवा त्यांच्या सौ अरुणा म्हात्रे यांनी यायचंय, रंगमंचावर यायचं आहे. कृपया प्रगती म्हात्रे, शीतल म्हात्रे कुठे असेल त्यांनी दोघीपैकी एकीने यायचं आहे.